अंतिम दिन का ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला दो अच्छे टीमों के बीच में बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी बनाम देवांश वॉरियर्स सावंतवाड़ी, इन दोनों टीमों के बीच में ओपनिंग जोड़ी मैदान पर जाते हुए गुरु प्रसाद पेडनेकर और बाबू सावंत। गुरु प्रसाद पेडनेकर ने इस कल के जो लीग मैचेस हुए थे उस सभी लीग मैचों में अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी भी की है। आज इस कड़े मुकाबले में, एक क्रूशल मुकाबले में टीम मैनेजमेंट चाहती है कि गुरु का बल्ला चले, क्योंकि सामने वाली टीम काफी अनुभवी और काफी स्ट्रांग टीम विल्फ्रेड फर्नांडिस की देवांश वॉरियर्स पहले से ही ब्लू स्टार सावंतवाड़ी टीम ने पहला सेमीफाइनल का मुकाबला जीतकर फाइनल में प्रवेश किया है। पहली ओवर भटवाड़ी एन की ओर से बाबू गबस, सामने है बाबू सावंत। यस, अंपायर का मैच शुरू होने का इशारा राजू रेगे सर जिनकी ओर से आता हुआ। पहले ओवर की पहली गेंद बाबू टू बाबू, बढ़िया स्ट्रोक। इस बार गेंद जाती है पर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। फील्डर जब तक गेंद को फील्ड करते, एक रन देने का मौका था बाबू सावंत के पास। एक रन की सहायता से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, एक रन पहले ओवर की एक गेंद खत्म होने के बाद। स्ट्राइक पर अब गुरु प्रसाद पेडनेकर सामना करेंगे बाबू गबस की अगली गेंद का। ये गेंद है, यहां पर अंपायर का इशारा आना बाकी है। यस, नो बॉल का इशारा आता हुआ। ऐसी मेरे ख्याल से गुरु 4 या 5 गेंदें इस पूरे टूर्नामेंट में ऐसी गेंदें गिरी है। अगर गुरु पेडनेकर राजाराम गबस की एक ओवर में 3 छक्के लगाते हैं तो 500 रुपए दिए जाएंगे प्रणीत सावंत की ओर से। फ्री हिट की गेंद, अच्छी गेंद इस बार, थोड़ी सी तेज तर्रार गेंद। गुरु एक अच्छे बल्लेबाज है, हार्ड हिटर बल्लेबाज है, चाहे वो टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट हो, चाहे वो लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट हो। एक ऑलराउंडर खिलाड़ी को उनसे जाना जाता है, पहचाना जाता है। बाबू गबस की अगली गेंद का सामना करेंगे। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद चली गई, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। दीपक लाखे के पास कोई मौका नहीं। पहले पवन से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना किसी नुकसान के साथ। थोड़े से रेडी नहीं थे गुरु प्रसाद पेडनेकर। मेरे ख्याल से सामने वाले जो टीम है ब्लू स्टार की टीम, इस बार खेला इसे, गेंद जा चुकी है कवर पॉइंट की दिशा में। बाबी दूरी फील्डर बाबू सावंत रेडी नहीं थे, लेकिन गुरु ने कॉल किया बाबू को 1 रन के लिए। जोसेफ उर्फ बाबा आलमेडा इस मैच का आनंद लेते हुए, मेरे ख्याल से मार्च एंडिंग है तो बिजी रहेंगे। और टेबल का हाल देखिए, और जिस टेबल पे बैठे हुए हैं वो आप देख सकते हैं। कैमरामैन हमारा जो है आपके चेहरे के ऊपर टिका हुआ। बाबू सावंत के लिए हर एक छक्के के लिए गणेश कुड़ो की तरफ से 200 रुपए लगाए गए हैं। ये देखिए बैट का बाहर की तरफ लगा, गेंद चले गए विकेट कीपर के पीछे डिक्लेयर जोन में। इस डिक्लेयर जोन में 1 रन के साथ स्कोर में बदलाव नजर आता है। अमोल
8 रन। एटम बॉम्ब जो फोड़े जा रहे हैं, पटाखे फोड़े जा रहे हैं, उनसे लिए एक रिक्वेस्ट है कि ग्राउंड के अंदर आप न फोड़े, बाउंड्री लाइन के बाहर फोड़े। अच्छा, अच्छे स्ट्रोक यहां पर, गेंद चले गए एक्स्ट्रा कवर की दिशा में। एक ओवर का खेल समाप्त हुआ और एक ओवर की समाप्ति के बाद 8 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। आकाश में घने बादल छाए हुए हैं, काले बादल छाए हुए। कब भी बारिश 7 बजे के बाद ऐसी हो सकती है, हल्की सी बूंदाबांदी, एक टूर्नामेंट खत्म होने के बाद। और गुरु आपको याद है कि 4 से 5 साल पहले गुड़ी पाड़वा को जोरदार बारिश हुई थी सावंतवाड़ी में, और रात को डांस कंपटीशन भी है गौड़ी टीठा के, जो कि सत्यादल महापूजा का आयोजन किया गया है। और उधर मेरे गुरु चिटनीस रहेंगे हमारे अनाउंसमेंट के लिए। ये देखिए लवलेश कांबळे की गेंद ऑफ स्टंप के थोड़ी से बाहर, गेंद खेलने की कोशिश की थी ऑन साइड में, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। बाकी का काम पूरा किया विकेट कीपर विलफ्रेड ने। गणेश कुड़व ने हमारे कमेंटेटर के लिए भी एक इनाम लगाया है। और ये गेंद, ये देखिए नो बॉल, फिर से एक बार, और फ्री हिट का अगली गेंद होगी फ्री हिट के लिए। उगड़ा डोले बगा नीट, अगली गेंद रहेगी फ्री हिट। अगर बाबू सावन 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, स्कोर हो चुका अमोल 10 रन बिना किसी नुकसान के साथ। फ्री हिट किए गेंद, फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए बाबू सावन। बढ़िया स्ट्रोक, इस बार गेंद जा चुके हैं डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। दीपक लखे, ओ ये देखिए गाड़ी तो उनकी चूक गई है, चौका मिले। बाबू सावन के लिए इनाम लगाए गणेश कुड़व ने। अगर बाबू सावन 3 छक्के लगाते हैं, कैसे भी लगाए, तो गणेश कुड़व की तरफ से 2000 रुपए दिए जाएंगे। ओ ये देखिए गेंद, गणेश कुड़व ने और एक इनाम लगाया है। अगर बाला मडगांवकर कैच को लेते हैं बाहर, तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा बाला को। चारों तरफ से लोग बैठे हुए हैं, जहां जहां बैठने के लिए जगह मिल जाए वहां वहां पुल करने की कोशिश। कैच उड़ला है शॉर्ट स्टॉले की दिशा में, लेकिन नो मैन्स लैंड में गेंद जाकर गिर गई। 1 रन मिलेगा डिक्लेयर जोन के लिए, डिक्लेयर जोन में गेंद जाए है। स्कोर हो चुका है 15 रन बिना किसी नुकसान के साथ। और बाबू के लिए साई मापसेकर ने भी छक्के के लिए 500 रुपए का इनाम लगाया है। ये गेंद लेग स्टंप के बाहर छोड़ दिया विकेट कीपर के हाथ में जाने के लिए गुरु पेडनेकर ने। स्कोर हो चुका है 16 रन।
इस बार खेला, गेंद को गेंद जा चुकी है मिड ऑन क्रॉस करके डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर वहां पर मौजूद है। एक रन के साथ स्कोर में बदलाव नजर आता हुआ 16 रन 17 रन माफ कीजिए, 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन। दो ओवर का खेल समाप्त हुआ, 17 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। 12 गेंदों का खेल बचा है और गेंदबाजी के लिए आए हैं अज्जू शेख। दाएं हाथ के तेज गेंदबाजी के लिए उनको जाना जाता है, पहचाना जाता है। इस मैच के बाद तुरंत फाइनल मुकाबला खेला जाएगा। 5 बजने के लिए अभी भी 3 मिनट बाकी है। मेरे ख्याल से 5:45 बजे मैच शुरू होगा, अंतिम मुकाबला ऐसा लग रहा है। फुल टॉस गेंद खेल दिया इसे डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, और साहिल कांदलगांवकर मेरे ख्याल से विल्फ्रेड तो निश्चित रूप से नाराज रहेंगे साहिल के इस फील्डिंग पर। जहां पर केवल 1 रन होना चाहिए था, वहां पर मिस फील्ड में 3 रन और मिले, यानी कि चौका मिला बाबू स्पोर्ट्स टीम को। इक्कीस पर स्कोर पहुंचता हुआ। गुरु पेडनेकर अगर 3 गेंदों में 3 चौके लगाते हैं तो 500 रुपए दी जाएंगे गणेश किड़ो की तरफ से। व्हाट अ शॉट, गेंद जा चुकी है डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए गुरु प्रसाद पेडनेकर के बैट से बैठता हो यह छक्का। इस रन 27 रन स्कोर हो चुका है। सत्ताईस रन छक्के की सहायता से। इससे पिछले गेंद पर चौका, इस गेंद पर छक्का, 10 रन आ चुके हैं। इस बार खेलने की कोशिश की थी, बैट का बाहर एक किनार लगा, गेंद चली गई डिक्लेयर जोन में। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव नजर आता हुआ 28 रन। गेंद जा चुके हैं शॉर्ट मिड विकेट की दिशा में। फील्डर जब तक गेंद को फील्ड करते, 1 रन देने का मौका था बाबू के पास। बाबू स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, अपने गुरु पेडनेकर को चांस दे रहे हैं बड़े स्ट्रोक खेलने के लिए। बाबू आखिरकार भी आ चुके हैं यहां पर मैच देखने के लिए। इस बार बैकवर्ड पर गए, फ्लिक कर दिया, गेंद जाती है पर स्कोर लेग की दिशा में। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते, लेकिन साहिल कांदलगांवकर ने बैकअप बहुत ही अच्छा। 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव नजर आता हुआ 30 रन। रन एकतीस मार्च 2025 आणि उद्या अमरेश आसोलकर, अमित आसोलकर आणि अनिकेत आसोलकर यांच्या घरी स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे। त्यानिमित्त आपण दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता आणि संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपण तीर्थप्रसादाचा लाभ घेऊ शकता। सर्व स्वामी भक्तांसाठी विनंती आहे, उद्या अमरेश आसोलकर, अनिकेत आसोलकर आणि अमित आसोलकर यांच्या घरी कोलगाव निरुखेवाडी या ठिकाणी
अनिल सावंत याचं आगमन होत आहे, त्याचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. छावा सालाईवाडा संघाचे सर्वे सर्व अनिल सावंत. सुरेख चेंडू वेलफेड याचा शेवटचे षटक सुरू आहे. विलफेडच्याकडून धावसंख्या झालेली आहे 30 धावा. 3 षटकांमध्ये 30 धावा जमवतो या ठिकाणी बाबू स्पोर्ट्स संघ. सुरेख फटका झेल होण्याची शक्यता. जातोय चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने आणि या ठिकाणी झेल बाद होतोय तो गुरु पेडणेकर. त्यांचा आम्ही या ठिकाणी शब्द स्मरण हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या बरोबर आहेत नारायण राणे, त्याचप्रमाणे विनोद सावंत, त्याचप्रमाणे समीर पालव यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबत आहेत अनिल सावंत. पंच फक्त 1 मिनिट. मान्यवर व्यासपीठावरती गेल्यानंतर लगेच सामना सुरू होईल. जरा जोरदार टाळ्या वाजवून संजू परब यांचं स्वागत करूया. संजूभाई परब यांची शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. धावसंख्या अमोल 30 धावा. धावसंख्या 30 धावा. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनंती आहे, मगासपासून आयोजकांकडून विनंती आहे, कृपया मैदानामध्ये फटाके फोडू नका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना त्रास होऊ नये याची आपण काळजी घ्या. जसं आपण कालपासून सहकार्य करत आलात तसंच सहकार्य आजच्या दिवसाला सुद्धा अपेक्षित आहे. राहिलेल्या काही तासामध्ये शुभम लाखे नवीन फलंदाज दिसतो आपल्याला. राजा लाखे याचा सुपुत्र शुभम लाखे. सुरेख चेंडू बिलफेडचा पाहायला मिळतोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे बाबू सावंत याचा. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, ती म्हणजे 30 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोरचा संघ सुद्धा तुल्यबळ संघ देवांश वॉरियर्स याही संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळे निश्चितच सामना अटीतटीचा होईल. पुलचा फटका, परंतु चेंडू जातोय या ठिकाणी मिरॅकल्स मेडिकलच्या तिथे. 1 धावेसाठी घोषित स्वरूपात 1 धाव मिळेल संघाला आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 31 धावा. बाबू सावंतकडे स्ट्राईक राहील. फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या शेवटच्या षटकातील. नवीन चेंडू द्यायचा आहे, कृपया तो चेंडू येईपर्यंत थोडा वेळ लागेल. विलफेड आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म. पोलचा फटका चेंडू जातोय डीप मिड विकेटला. बाबू गबस क्षेत्ररक्षक कुठची चूक करत नाहीये.
वरती तो म्हणजे पावलं टाकतोय बाबू सावंत, त्याची जागेसाठी सागर पाटील. बाबू सावंत बाद झाल्यानंतर धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. प्रेक्षकांची तोबा गर्दी सामना बघण्यासाठी. या सामन्यानंतर एक सामना उरलेला आहे, तो म्हणजे अंतिम सामना. कुठला संघ ब्लू स्टार सावंतवाडी संघाविरुद्ध खेळेल हे आपल्याला येत्या अर्ध्या तासामध्ये समजेल. अथर्व सावंत आपल्याला बाबू सावंत बोलवत आहेत. अथर्व सावंत विलफ्रेड अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये, अंतिम षटकामध्ये कर्णधाराला साजेशीची गोलंदाजी विलफ्रेड या ठिकाणी करतोय, ज्याची गरज आहे या उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. चेंडू जातोय या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि नॉन स्ट्राईक कडे या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे सागर पाटील. पंचांचा मात्र स्वैर चेंडूचा इशारा येतोय राधाकृष्ण पेडणेकर यांच्याकडून. एक अतिरिक्त धावेची नोंद केली जाते आहे ती गुणतालिकेमध्ये. धावसंख्या होते म्हणजे 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाक, तो म्हणजे साई लाखे. धावसंख्या होते 32 धावा. साई लाखे एक चांगला फलंदाज, चांगला क्षेत्ररक्षक. शुभम लाखे स्ट्राईकला दिसतोय. विल्फ्रेड फर्नांडिस भटवाडी रोड यांकडून त्याच्या समोर आहे शुभम. धावसंख्या 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू जातोय या ठिकाणी ऑन साइडला डीप मिड विकेटला चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे बाबू याच्याकडून. एकूण 3 धावा निश्चितच मिळतील, संघाच्या गुणतालिकेमध्ये नोंद केल्या जातील आणि या 3 धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 धावा. विजयासाठी 36 धावांचं आव्हान आहे. 36 धावा, 24 चेंडू आणि 36 धावा. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सत्कार केला जातोय. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी बाबू सावंत मित्रमंडळ, त्याचप्रमाणे विजय जिमखाना मित्र ग्रुप तर्फे या ठिकाणी सत्कार केला जातोय संजूभाई परब यांचा. या ठिकाणी या ठिकाणी विनंती आहे बाबू सावंत मित्रमंडळाला की आमचे संजूभाई परब यांचा ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी करत आहे. बरोबर त्यांच्या सोबत उपस्थित आहेत या ठिकाणी श्री नारायण राणे साहेब, त्याचप्रमाणे विनोद सावंत, समीर पालो सुद्धा उपस्थित आहेत.
विनंती आहे की आपण 2 मिनिट या ठिकाणी या. हल्लीच या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाली संजूभाई परब यांची आणि त्यानिमित्त या ठिकाणी सचिन केसरकर ठिकाणी संजूभाई परब यांचा शाल व सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करतात. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सन्मान चिन्ह पण द्यायचं आहे सचिन केसरकर. सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जात आहे संजूभाई यांना. त्यानंतर विनंती आहे गुरुप्रसाद पेडणेकर आपल्याला विनंती आहे की आपण श्री नारायण राणे साहेब इन्सुली यांच्या ठिकाणी तालुका प्रमुख या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य श्री नारायण राणे यांचं शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. जरा जवळजवळ टाळ होऊन जाऊ देत. विनोद सावंत यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अमित सावंत आपल्याला विनंती आहे की आपण विनोद सावंत यांचं शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या विनोद सावंत यांच्यासाठी सुद्धा. धन्यवाद. आणि त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय श्री संजूभाई परब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 2 शब्दात या स्पर्धेला आपल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, मनोगत व्यक्त करायचं आहे. बाबू सावंत आणि विजय ग्रुप यांच्या विद्यमाने या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित माझे सहकारी नारायण राणे, विनोद सावंत, अनिल सावंत, सर्वच उपस्थित मान्यवर, सर्व क्रीडाप्रेमी, या सगळ्या खेळाडूंनी मला की बाबू सावंत मित्रमंडळाने जो माझा इथं सत्कार केला त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो. अनिल सावंतने मला बोलवलं 1 2 3 4 5 असे लागोपाठ फोन करत राहिला. मी दोडामार्गात होतो आणि मग मी त्याला सांगितलं एक कोलगावचा कार्यक्रम आटपून मी निश्चितपणे येईन आणि कोलगावचा कार्यक्रम आटपलो. आता हा कार्यक्रम आता 5:30 वाजता माझ्या ऑफिसकडे, परत 7 वाजता बाजारपेठेत ते नाटकाचं उद्घाटन आहे आणि त्याच्यानंतर 8:30 वाजता माझ्या गावात मोडरेत, म्हणजे लागोपाठ कार्यक्रम आहेत. पण तुमचं प्रेम, तुमच्या प्रेमापुढे या गोष्टी काहीच नाही आहेत आणि तुम्ही असंच प्रेम ठेवा, ऐनवेळी विसरू नका, एवढंच या ठिकाणी सांगतो. सावंतवाडीच्या सर्व तरुणांनी, जनतेने मला कायमच प्रेम दिलेलं आहे. माझ्या ऑफिस ही फक्त शहरातली स्पर्धा आहे. आता मी 8 9 10 या दिवशी मी शिवसेनेतर्फे इथं 1 लाखाचं पहिलं बक्षीस आणि दुसरं 50,000चं असं याच ग्राउंडवर एप्रिलमध्ये आता 8 9 10 राणेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथं मी क्रीडा स्पर्धा घेतो. तो आपला युवा सेनेचा तालुका प्रमुख बांदेकर प्रतीक, ही प्रतीकने सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि याच ग्राउंडवर हा 1 लाख रुपये पहिलं बक्षीस, दुसरं 50,000ची, तुम्ही पण त्याच्यात भाग घ्या असं मी या ठिकाणी सांगतो. आणि क्रीडाबरोबर
एक व्हॉलीबॉल स्पर्धा किंवा असतील त्यासुद्धा येणाऱ्या मे महिन्यात माझा किंवा कबड्डी स्पर्धा घेण्याचा मानस आहे. त्याच्यासाठी एक वेगळं सगळे सावंतवाडीकरातले सगळे तरुण मग ते कुठचेही असो म्हणजे कुठच्याही पक्षापेक्षा काय नाही, एक सावंतवाडी कर म्हणून आपण एक मोठी क्रीडा स्पर्धा घेऊया असं या ठिकाणी मी सांगतो, नमूद करतो. मी इथं फायनल बिनल बघायला थांबत नाही, तेव्हा माफ करा मला. मी जरा पुढील कार्यक्रमात जातो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजू भाई, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आमचे आभारी आहोत. आणि ओढूया पुढच्या सामन्याकडे. पंचांना विनंती आहे यापुढील आवाज असेल मायक्रोफोनवरती गुरु चिटणीस यांचा. वेलकम गुरु. धन्यवाद महेश. चला सामन्याकडे वळूया. सेमीफायनल नंबर 2 चा सामना बाबू सावंत मित्रमंडळ आणि विजय जिमखाना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित पाडवा चषक 2025 ही देख आगळी वेगळी सावंतवाडी शहरातील क्रिकेट खेळाडूंसाठी असणारी क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचली आहे. सेमीफायनल राऊंड पर्यंत येऊन पोहोचली आहे आणि सेमीफायनल राऊंडच्या दुसऱ्या डावामध्ये विजयासाठी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी बाबू स्पोर्ट्स संघानं निर्धारित 4 षटकामागे 35 धावा जमवत 36 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय देवांश स्ट्रायकर्स संघासमोर. देवांश स्ट्रायकर्स संघाचे सलामीचे फलंदाज जरा लवकर मैदानामध्ये ताबा घ्या, कारण बाबू स्पोर्ट्स संघाचे खेळाडू या जरा. बाबू स्पोर्ट्स जरा लवकर. धन्यवाद संजू भाई परब. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेस उपस्थिती दाखवली. आप आहे बहार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि ती बहार या ठिकाणी आली. धन्यवाद पुन्हा एकदा आपलं सर्वांचं पुन्हा एकदा वेळात वेळ काढून आल्याबद्दल. छत्तीस धावांचं उद्दिष्ट हा सामना जिंकण्यासाठी आणि डावाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती शुभम लाके, स्ट्राइक एंडवरती राजाराम गवस. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका गेलाय निश्चितपणे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडूचा पाठलाग केला जाईल परंतु चेंडू त्या क्षेत्ररक्षणाला बीट करत जातोय सीमा पार. चौकार डीजे वास.
गावकर एक आक्रमक सुरुवात, आश्वासक सुरुवात. मैदान परिसरामध्ये तोबा गर्दी चारही बाजूने प्रेक्षकांचे आणि नक्कीच या स्पर्धेला मिळणारा हा पाठिंबा, नक्कीच या स्पर्धेचा यशाचा गमक. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय, मोठा गडी, मोठा मासा गळाला लागतोय. राजाराम गवस बॅक टू दी तर एक विकेट ही माझी होती. चौकाराला चोख प्रत्युत्तर शुभम लाखेचं पुढच्या चेंडूवरती गडी गारत. चार धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज संघाचा हुकमी एक्का, संघाचा कर्णधार, ज्याला मालवणी भाषेमध्ये म्हटलं जातं, स्वतः मालक बॉबी कलिंगन, तो संघाचा कर्णधार विल्फ्रेड नावाचा फलंदाज मैदानामध्ये. सब कुछ विल्फ्रेड. ज्या विल्फ्रेडच्या एका सामन्यामध्ये एका शेवटच्या 3 चेंडूवरती 14 धावा प्रतिस्पर्धी संघाला आवश्यक होता, त्यावेळी विल्फ्रेडनं त्या 14 धावा कुठल्या होत्या, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याच विल्फ्रेडनं या 14 धावांचा यशस्वीरित्या बचाव देखील केला होता. तोच विल्फ्रेड आता मात्र ती चुणूक फलंदाजीमध्ये दाखवावी लागेल, दमखम दाखवावा लागेल. आपल्या बाहूमध्ये असलेला दम या सामन्यामध्ये विल्फ्रेडला दाखवावा लागेल. तोच विल्फ्रेड स्ट्राइक एंड वरती सज्ज होतोय. तेवढाच ताकदीचा गोलंदाज शुभम लाखेचा सामना करण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जायला कट करण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली होती, पॉइंटच्या डोक्यावरनं फटका टोलवायचा, चौकार वसूल करायचा, हा प्रयत्न विल्फ्रेडचा फसलाय. परिणामी अजून एक चेंडू निर्धाव गेला. एकंदरीत 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक गडी तंबूच्या आसऱ्याला हा विसावाला जाऊन पोहोचलेला. शुभम लाखे सज्ज होतोय, सामना करेल विल्फ्रेड. ड्राईव्ह केलाय, चेंडू पॉइंट वरती गेलाय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न, विल्फ्रेड पुढे सरसावला होता, परंतु दुसऱ्या बाजूनं त्या ठिकाणी फलंदाज एकमेकाला क्रॉस होत आहेत आणि निलेश त्या ठिकाणी डायमंड डकचा शिकार ठरतोय. एकही चेंडूचा सामना न करता 0 वरती माघारी परतलाय. दुसरा हादरा देवान स्ट्रायकर्स संघाला. वाटलं होतं या 36 धावांचा पाठलाग देवान स्ट्रायकर्स कशा रीतीने या मैदानावरती करते याची चुणूक जणू राजारामने दाखवले, परंतु त्यानंतर शुभम लाखे कमबॅक करून देतोय. राजारामचा अडसर त्यानं दूर केला. त्यानंतरचा एक चेंडू त्यानं निर्धाव विल्फ्रेड विरुद्ध फेकला आणि त्यानंतर धावबादच्या स्वरूपात अजून एक गडी गारद केलाय, तो निलेशच्या स्वरूपामध्ये. एकंदरीत 2 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेत. संघाची धावसंख्या ज्या चौकारांनिशी पुढे सरसावलेली ती 4 धावांवरती स्थिरावलेले आणि नवीन फलंदाज साहिल कांदळगावकर याची वर्णी मैदानामध्ये लागते. सामना करेल शुभम लाखेच्या गोलंदाजीचा. फ्लिक केलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. घोषितच्या स्वरूपातली एका धावेचा इशारा पंच राजू रेगेसर यांच्याकडनं केला जातोय. एका धावेने स्ट्राइक तर रोटेट नक्कीच होईल. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातला एका चेंडूचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकात केवळ 5 धावा खर्ची घालणं म्हणजे मी म्हणेन निश्चितपणे चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. प्रेक्षकांची चारही बाजूना गर्दी या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असं मानलं जातं. तरी देखील या ठिकाणी हा हिंदूचा एक पवित्र सण आणि हा सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक या मैदानावरती. सणाचा उत्साह देखील संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये ठिकठिकाणी सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय.
आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचा हा उत्सव सावंतवाडीच्या या जिमखाना मैदानावरती ज्याचं आयोजन केलंय बाबू सावंत मित्रमंडळ आणि विजय जिमखाना ग्रुप यांच्या वतीनं आपण पाहतोय पाडवा चषक 2025 पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय। पहिल्या षटकात धावा झाल्या 6 जो पाडवा चषक आयोजित केलाय बाबू सावंत मित्रमंडळ विजय जिमखाना ग्रुप याने आणि त्याच्यासाठी प्रथम पारितोषिक रुपये 31,000 द्वितीय पारितोषिक रुपये 21,000 जे पुरस्कृत केलाय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजपचे त्या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं या सेमीफायनल राऊंडच्या निमित्तानं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि हीच निश्चितपणे दातृत्वाची भूमिका यानंतरच्या देखील पुढील वर्षात या स्पर्धेवरती आपली राहू दे अशी सदिच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांचं आत्ताच या ठिकाणी मैदान परिसरामध्ये आगमन झालंय ते आमच्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सच्चिदानंद रूप संजू परब साहेब आपलं देखील मनापासून आभार। या स्पर्धेत आपण बहुमूल्य असं सहकार्य केलं। त्याचबरोबर श्री खेमराज उर्फ बाबू कुडतरकर सावंतवाडी शहर प्रमुख शिवसेना याचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर ॲडव्होकेट सौ नीता सावंत कविटकर मॅडम नासिर शेख सर ज्यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह ही स्पर्धा प्रायोजित केली आहे। पुढच्या प्रयत्नात विलफ्रेडनं पुढे सरसावून उडवलेला फटका चेंडू लॉग ऑन सीमापार षटकार डीजे कट केलाय चेंडू चाललाय पॉइंट वरती एक धाव जोडली गेले एकंदरीत एकेरी धावने संघाची धावसंख्येत भर पडली आहे। धावसंख्या एकंदरीत देऊन पोचली 13 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत पाठलाग सुरू आहे 36 धावांचा सामना अटीतटीचा रोमहर्षक ज्या सामन्याची अपेक्षा जशा सामन्याची अपेक्षा तसाच सामना हा सेमीफायनल नंबर 2 चा अजूनही 23 धावांची आवश्यकता दोलायमान स्थितीमध्ये सामना दोन्ही संघांना विजयाची समान संधी दुसऱ्या बाजूने हृदयाची ठोके हे वाढले असतील ब्लू स्टार सावंतवाडी संघाचे की कोणता संघ त्यांच्या विरुद्ध अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये या ठिकाणी खेळेल ठोके वाढलेले असतील ब्लू स्टार सावंतवाडी संघाचे देखील पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी बघा लेग साइडच्या दिशेने 6 क्षेत्ररक्षक आहेत का नाही याची पाहणी नक्कीच केली जाईल। पंचांचा निर्णय अंतिम राहील।
पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फटका खेळला जातोय. एकंदरीत आपण बघतोय 1 अधिकची धाव खर्ची घातली जाते. एकंदरीत 2 धावांची नोंद एकंदरीत धाव फलकावरती घातली गेले. धावसंख्येनं आता मात्र वेग पकडलाय. धावसंख्या 16च्या धाव फलकावरती 36 धावांचा पाठलाग, 16 धावा धाव फलकावरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अरुण घाडी आणि अनिल सावंत यांनी सीमारेषेच्या बाहेर जर कॅच घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक गणेश कुडव यांच्याकडनं जाहीर झालेलं आहे. अनिल सावंत आणि अरुण घाडी यांनीच तो झेल घेतला पाहिजे तरच 200 रुपयाचं पारितोषिक. यस सर. आणि पारितोषिकामध्ये वाढ झालेली आहे. जोसेफ उर्फ जाडो बाबा यांनी जर कॅच घेतला, अरुण घाडी यांनी जर कॅच घेतला, अनिल सावंत यांनी जर कॅच घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. सीमारेषेच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आतमध्ये घेता कामा नये. तिघांनी एक कॅच घेतलं तर 500 रुपये वाटून. पुढचा चेंडू त्या ठिकाणी हलक्या हाताने फ्लिक केलाय. चेंडू चालला मिड विकेटला. 1 धाव पूर्ण केली जात आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय परंतु एकेरी धावेवरती समाधान मानलं जात आहे. बाबू सावंत थोडस दबावाच्या परिस्थितीमध्ये, कारण जी फेक केली जाते ती थेट बाबू सावंतच्या दिशेने केली जाते. धावसंख्या 17, अजून आवश्यकता 19 धावांची आणि त्यासाठी चेंडू शिल्लक राहिलेत ते 14. साहिल कांदळगावकर यांनी जर षटकार ठोकला तर अक्षय खंदारे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि पैसे जो लावेल, ज्यांची नावं आम्ही सांगणार, ज्यांच्याकडनं हे पारितोषिक आहे, जो पारितोषिक जिंकेल त्यांनी त्याच्याकडे जाऊन त्या पैशाबद्दल विचारणा करायची आहे. आम्ही फक्त पैसे या ठिकाणी पारितोषिक अनाउन्स करणार आहोत. त्या पैशांची जबाबदारी आमची असणार नाही याची नोंद घ्या. मंडळ जबाबदार नाही. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मारलेला फटका गेलाय निश्चितपणे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या एकंदरीत धावसंख्या अमोल 19 धावा. विजयासाठी अजून आवश्यकता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात 19 धावा झाल्यात. 36 धावांचा एकंदरीत पाठलाग म्हणजे 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू 17 धावा अशी आवश्यक धावांची या ठिकाणी जोडणी नोंदणी लेखाजोखा या सामन्याचा जर एकंदरीत विचार केला गेला तर गणेश कुडव यांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता आहे. आपल्याला फक्त झेल घ्यायचाच आहे. 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. आणि गुरु पेडणेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती तर फलंदाजीच्या मोर्चावरती विल्फ्रेड आणि दुसऱ्या बाजूने साहिल कांदळगावकर. काय सामना आहे. अटीतटीचा सामना, दोलायमान स्थितीमध्ये असलेला सामना. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आपण पाहतोय. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रायोजित केलेला पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रायोजित केलेला पाडवा चषक 2025 ही देखणी आगळी वेगळी सावंतवाडी शहरातील खेळाडूंना प्रोत्साहित करणारी ही क्रिकेट स्पर्धा. गुरुनं षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न विल्फ्रेडने केलाय परंतु या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतं अपयश. परिणामी चेंडू गेलेला दिसतोय तो निर्धाव. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 17 धावा असं विजयाचं समीकरण हे मात्र येऊन ठेपलंय मैदानावरती. 11 चेंडू 17 धावांचा उद्दिष्ट हा सामना जिंकण्यासाठी.
पुढे सरसावत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची गणना ही धाव फलकावरती केली गेली. काय सुरेख गोलंदाजी गुरु पेडणेकरचे, कमबॅक करणारी गोलंदाजी, टिचून गोलंदाजी, विल्फ्रेडला निरुत्तर करणारी गोलंदाजी. 10 चेंडू 17 धावा, विल्फ्रेड साठी पारितोषिक. षटकार ठोकला विल्फ्रेडनं, तो 200 रुपये गणेश कुडव यांच्याकडून. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू डॉट, सलगचा तिसरा चेंडू डॉट. कौतुक करावं लागेल एकंदरीत गुरु पेडणेकरचं, सलगचे 3 चेंडू हे निर्धाव फेकलेत. समीकरण बदललंय. 9 चेंडूत 17 धावा. विल्फ्रेडची जर विकेट घेतली तर गुरुला 200 रुपये प्रणित सावंत यांच्याकडून. पुढे सरसावत मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू चाललाय घोषितच्या स्वरूपातल्या फक्त एका धावेसाठी, केवळ एका धावेची त्या ठिकाणी भर संघाच्या धावफलकावरती. आता मात्र 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 चेंडू आणि आता मात्र 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. काय गुरु पेडणेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती तर फलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय साहिल कांदळगावकर. ओहो हो हो हो, अतिशय सुंदर चेंडू गुडलेन स्पॉट वरून थोडासा बाहेरच्या दिशेने वळवलाय. फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. काय सुंदर षटक आहे. षटकाच्या सुरुवातीला 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र षटक समाप्तीकडे येत आहे. 7 चेंडू मागे 16 धावांची आवश्यकता आहे ती देवान स्ट्रायकर्स संघाला. साहिलने षटकार ठोकला तर 200 रुपयाचं पारितोषिक सुनील सावंत यांच्याकडून. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 16 धावा. गुरु पेडणेकर मारलाय फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू हातात न सुटलाय. पहिला धाव पूर्ण होत आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होऊन बघता बघता 2 धावा एकंदरीत पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने षटकाची सांगता झाली आहे. 14 धावांची अजूनही आवश्यकता. 6 चेंडूचा निर्णायक खेळ शिल्लक. 6 चेंडू आणि 14 धावा असं विजयाचं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी देवान स्ट्रायकर्स संघाला. काय होईल या अंतिम 6 चेंडू मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. वळूया डीजे वासकडे. Fourteen run required to win the match and enter in the final round. Wilfred on strike आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज प्रतीक. पहिला चेंडू फुलटा चेंडू डीप मिड विकेट च्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार षटकार.
5 चेंडू राहिलेत, 8 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची केवळ आवश्यकता. विल्फ्रेडला ती मॅच आठवावी लागेल ज्या मॅच मध्ये विल्फ्रेड विरुद्ध 3 चेंडूत 14 धावा कुठल्या होत्या. आता मात्र विल्फ्रेडच्या संघाला 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता आणि त्यावेळी विल्फ्रेडनं पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. विल्फ्रेडला त्या कामगिरीची आठवण करावी लागेल. ती कामगिरी या मैदानावरती या सामन्यामध्ये ही साकारावी लागेल. बघूया काय होईल. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. विल्फ्रेड स्ट्राइक एंड वरती सज्ज, गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रतीक सज्ज. दोन्हीकडे टेंशनचं या ठिकाणी वातावरण. आग दोनों तरफ लगी है लेकिन ये आग बुझाएगा कौन, ये देखने वाली बात. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. प्रतीक गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतो. विल्फ्रेड लॉफ्टेड फटका, झेलाची संधी, झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु वन बाउन्स त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कहीं जाइएगा नहीं, रिमोट का बटन भी मत दबाइए क्योंकि आपने ये नहीं देखा तो क्या देखा. 4 गेंदे और 6 रनों की आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. विल्फ्रेड फर्नांडिस स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रतीक. विल्फ्रेड टाइमपास करायचा नाही आहे. 4 चेंडू 6 धावा, आपल्यालाच काळोख होईल. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सेमीफायनल नंबर 2. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मैदानालगतचा फटका. पहिली धाव पूर्ण होत आहे. दुसरा धावायचा प्रयत्न होईल का, आणि दुसरा धावायचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर, सुपर से भी ऊपर, सुपर ओव्हर. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हृदयाची ठोके वाढले असतील. हृदयाचे ठोके आपण ऐकू शकतो. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. 200 रुपयाचं पारितोषिक गोट्या कारुडेकर यांच्याकडनं. सुपर ओव्हर झाली तर 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणि बघा 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अभी तो आग दोनों तरफ फिर से लगी है. 2 चेंडू 2 धावा. या सामन्याचे 3 निकाल पॉसिबल. एका बाजूला बाबू स्पोर्ट्स संघ विजयी, दुसऱ्या बाजूला देवांश स्ट्रायकर्स संघ विजयी, आणि तिसरी पॉसिबिलिटी सामना टाय. सुपर ओव्हर, सुपर से भी ऊपर. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय सामना है. आपने ये नहीं देखा तो क्या देखा. यह मैच. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. विल्फ्रेड फर्नांडिस स्ट्राइक एंड वरती. प्रतीक गोलंदाजीच्या मोर्चावरती. दबाव प्रतीक वर देखील असेल, दबाव विल्फ्रेड वरती देखील असेल, परंतु हा दबावाच्या स्थितीमध्ये आपल्या संघाची नैया, आपल्या संघाची नाव किनाऱ्याला कोण लावेल हे बघणं महत्त्वपूर्ण. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काय सामना आहे. हाय व्होल्टेज, गुरु पेडणेकर यांच्या भाषेत हाय व्होल्टेज ड्रामा. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. ओहो, व्हॉट अ मिस, व्हॉट अ मिस. विल्फ्रेड त्या ठिकाणी बघा. कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. व्हॉट अ मिस. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस. डीजे
2 धावांची आवश्यकता आणि नवीन फलंदाज कोण जातोय मैदानामध्ये, कोण होईल हिरो का तो नवीन फलंदाज ठरेल झिरो, हे देखील सांगणारा हा चेंडू. गोल्ड डस्ट सारखा हा चेंडू. एका चेंडूत 2 धावांची आवश्यकता. 3 पॉसिबिलिटीज. काय होईल बाबा, टाय होईल का सामना? सुपर सेमी ऊपर. सामना सुपर ओव्हर बघण्याची संधी उपस्थित मोठ्या संख्येने या क्रिकेट रसिकांना या मैदानावरती मिळेल का बघण्याची संधी. 2 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता असताना 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. नैनेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. 1 चेंडू 2 धावा. सामना सुपर ओव्हर. 200 रुपये कोणासाठी असतील गोट्या. आणि ग्रीन बॉल. हा सामना विजय ठरतोय. बाबू स्पोर्ट सावंतवाडी विजयी बाबू स्पोर्ट संघाचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. डोळ्यांचं पारणं फेडणारा. नक्कीच त्या ठिकाणी हा सामना एका वायदा वाटलं होतं की देवान स्ट्रायकर्स संघ अगदी सहज गतीनं या ठिकाणी विजेता ठरेल, पण प्रतीकनं आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. शेवटच्या चेंडूवरती